जी देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। नांदेड़ के कुख्यात गुंडे की हत्या। नांदेड़ के कुख्यात गुंडे विक्की चौहान की कल रात गोली मारकर हत्या की गई। विक्की चौहान पर कई प्रकार के गंभीर मामले दर्ज है। अज्ञात हमलावरों ने गोली मारकर उसकी हत्या करने के बाद उसका शव फेंक दिया। विक्की चौहान की किसी दुश्मन द्वारा ही इस हत्या को अंजाम दिए जाने का संदेह पुलिस की ओर से जाहिर किया गया है। हे लवकर घेऊन मला जायचं आहे दुसऱ्या एका कार्यक्रमात। सायंकाळी 8च्या सुमारास गाडेगाव रस्त्यावर मुखेड रोडने गाडेगाव रस्त्यावर कैलास बिगाने आणि त्याच्या 4-5 साथीदारांनी मिळून विक्की चव्हाण याच्यावर मोटरसायकलवर तो जात असताना त्याच्यावर फायर केला आणि सोबत तलवारीने त्याला मारहाण केली व त्याला गाडीमध्ये गंभीर अवस्थेमध्ये टाकून घेऊन गेले त्यांच्या आणि हसापूर शिवारामध्ये पोलीस स्टेशन निंबाळमध्ये नेऊन टाकून दिले त्याला। त्याचा मर्डर केला त्यांनी। आरोपी किती अटक? आरोपी 2 अटक आहे सध्या, बाकीच्या नंतर अटक बाकीचं शोध चालू आहे। नेमकं काय वाद आहे? प्राथमिक माहिती काय वाद आहे? प्राथमिक माहिती अशी आहे की त्यांचा अंतर्गत वाद आहे दोघांचा 2 गटामध्ये, त्यावरून अंतर्गत याच्यावरून तर थोडं झालं। म्हणजे हे गँगवर हां, म्हणजे 2 गटाचे आहेत ते गँगमधले, एकमेकांचे वर्चस्व सिद्ध करणं किंवा तो दुसऱ्याला मदत करतो म्हणून त्याला त्याचा खतम केला असा प्राथमिक अंदाज आहे। अजून तपास चालू आहे, त्यावरून आता तपासमध्ये बाकी निष्पन्न होईल। तो वही सांगली शहर का जिला मध्यवर्ती कारागृह एक नया हॉटस्पॉट बनकर उभरा है। कारागृह में कैदियों की पॉजिटिव संख्या बढ़ती जा रही है। कारागृह के 85 लोगों की कोरोना की रिपोर्ट पॉजिटिव आई है। इनमें 3 महिला भी शामिल है। कोरोना संक्रमित सभी कैदियों को एक कॉलेज में रखा गया है। सुशांत सिंह मामले पर भाजपा कर रही है राजकारण। रोहित पवार। सुशांत सिंह राजपूत के आत्महत्या के मामले में भाजपा पर जोरदार राजनीति का आरोप राष्ट्रवादी के कांग्रेस के आमदार रोहित पवार ने लगाया है। उन्होंने कहा कि मुंबई पुलिस अपना काम कर रही है, जो सच है वह बहुत जल्द लोगों के सामने आ जाएगा। मुंबई पुलिस पर शक करना भाजपा के लिए दुर्भाग्यपूर्ण है। सीबीआय चौकशीचा आग्रह केला होता, तुमचं सरकार सीबीआय चौकशी नाही म्हणतं, काय नेमकं सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणी? नाही, सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बोलायचं झालं, एकदा सर्वसामान्य कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणजे जो बिहारवरनं मुंबईसारख्या ठिकाणी येतो आणि सिनेसृष्टीमध्ये खूप मोठं नाव कमवतो, अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते आणि ते पण आत्महत्या जेव्हा करते, तेव्हा त्या मागचं कारण शोधणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण का सुशांत सिंग फक्त एक व्यक्ती नसून अनेक लोकांचे स्वप्न तो रिप्रेझेंट करतो, पण याच्यामध्ये हे करत असताना त्यात राजकारण येऊ नये असं माझ्यासारख्याला तर त्या ठिकाणी वाटतं। अनेक नावं तिथं घेतली जातात, पण ती सोशल मीडियावर घेतली जातात। ते कुणी ते छोटंसं कुठलं ते पोर्टल चालू केलेलं असतं, नाही तर व्हॉट्सअपवर आपलं अफवा या पसरवल्या जातात। त्याच्यावर कितपत आपण त्या गोष्टी खरं ठेवायचं हे मला काही या ठिकाणी सांगता येणार नाही, पण माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की याच्यामध्ये अनेक मोठमोठे लोक आता बोलायला लागलेत आणि ते बोलत असताना मग बिहार, महाराष्ट्र असंही काही चर्चा काही ठिकाणी सुरू झाली आणि बिहारमध्ये सुद्धा या बाबतीतलं खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालं आहे की अशी गोष्ट घडली, अन्याय झाला। तर मला व्यक्तिगत असं वाटतं की कुठंतरी राजकारण चालू आहे का काय, त्यात निष्पक्ष त्याचं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। पण मुंबई कारण पार्थ पवार यांनी मागणी केली अनिल देशमुखांना नाही, हे बघा, पार्थ पवार जेव्हा बोलले होते त्यांच्या त्या जे काही स्टेटमेंट होतं, नाही तर त्यांनी जे लिखित दिलं होतं देशमुख साहेबांना, नाही तर त्यांची जी काळजी होती ती काळजी अतिशय महत्त्वाची होती आणि मी मान्य करतो की त्यांनी जी काळजी व्यक्त केली त्याच मताचा मी आहे। पण याच्यामध्ये त्या काळजीबरोबर मला असं वाटतं की आपण महाराष्ट्र पोलीस नाहीतर मुंबई पोलीसच्या मदतीने सुद्धा त्या गोष्टी आपल्याला करता येतील। त्यांचं म्हणणं, माझं म्हणणं आणि तमाम लोकांचं म्हणणं आहे की जो सुशांत सिंगवर जर अन्याय झाला असेल आणि बाहेरच्या कोणी व्यक्तीने जर केला असेल तर ती केस लवकरात लवकर मार्गी लागावी आणि जी कुठली व्यक्ती त्या जबाबदार असेल त्यांना त्या ठिकाणी शिक्षा व्हावी। पण हे होत असताना मला असंही वाटतं की सिनेसृष्टीचे जे ते कलाकार होते, मोठे सिने स्टार होते, त्या सृष्टीमध्ये सुद्धा आज स्पॉट बॉयपासून ते तिथे काम करणारे अनेक लोक, त्यातल्या अनेक लोकांनी आत्महत्या केली असेल।
कुठंतरी आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणारे असतील, काही छोटे मोठे व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, त्याबद्दल कुणीच काय बोलेना. तर आजची ही परिस्थिती आहे, ती या परिस्थितीमध्ये अनेक लोक अडचणी आहेत. त्या बाबतीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करावं असं तरी मला वाटतं. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।